सकाळी साक्षी लवकर उठते तर कुणाल तिच्या पोटावर हात ठेवून पालथा झोपला होता. साक्षीला लगेच गिफ्टची आठवण येते. "अहो उठा ना", साक्षी त्याला जोरात कानात ओरडते. तो लगेच दचकून जागा होतो. "काय आहे साक्षी? सकाळी सकाळी काय झालं? तू किती ओरडते गं?" तो तिला खूप मोठ्या आवाजात चिडून बोलतो. "बोल." "काय अहो, माझं गिफ्ट कुठे आहे? द्या ना मला." ती एकदम आनंदात बोलते. "साक्षी, एवढ्या सकाळी मला गिफ्टसाठी उठवलं आहेस? काय पळून जात होतं का गिफ्ट?" तो तिला चिडून बोलतो. "अहो, परत ओरडा, माझं गिफ्ट आधी द्या." ती रागात बोलते. "नाही आणलं मी गिफ्ट. ते रात्री तुला मुद्दामून बोललो होतो. आता मला झोपू दे." तो चिडून बोलतो. ती रागातच फ्रेश होऊन खाली निघून जाते. सगळेजण खाली नाश्ता करतात. साक्षी रागात आहे हे कुणालला पण जाणवले होते. सुनंदा काकीचे लक्ष या दोघांकडे होते. "कुणाल, माझ्या रूममध्ये येतोस का?" कुणालची आई कुणालला बोलवते. "हो, आलोच आई." तो त्यांच्या रूममध्ये जातो. तेथे सुनंदा काकी हे दोघे काय बोलतात हे ऐकण्यासाठी त्या दरवाजाच्या साईडला उभ्या असतात. "कुणाल, मी असं ऐकलं की तो साक्षीला डिवोर्स देणार आहे आणि त्या प्रियासोबत लग्न करणार आहेस. कुणाल, मला खरं खरं सांग." त्या एकदम चिडून बोलतात. तिकडे सुनंदा काकीला ऐकून मनात खूप आनंद झाला होता. "हो आई, तुझं मी ऐकलं. आता तू माझं ऐक. मी साक्षीला डिवोर्स देणार आहे." तो पण चिडून बोलतो. "अरे पण कुणाल, तू एका चांगल्या मुलीचे आयुष्य बरबाद करत आहेस. तुला खूप पस्तावा होईल." "कुणाल, मी तुझ्या पाया पडते, पण तू असं काही करू नकोस." त्या रडत बोलतात. "आई, माझा निर्णय झालेला आहे." तो निर्विकारपणे बोलतो. "अरे कुणाल, तिला तुझी आपल्या घराची सवय झाली आहे. ती आपल्याशिवाय राहू शकत नाही कुणाल." "कुणाल, एकदा नीट विचार कर." त्या विनवणी करत बोलत होत्या. सुनंदा काकी हे सगळं ऐकून तेथून निघून जाते. त्यांना आज खूप खूप आनंद झाला होता, कारण त्यांचा रस्ता सगळा मोकळा होता. जर कुणालनेच साक्षीला घराबाहेर काढले तर माझ्या कीर्तीसोबत कुणालचे लग्न लावायला काहीच हरकत नाही. आणि ती मूर्ख प्रिया, तिचे सगळे उद्योग मला माहीत आहेत. साक्षी गेल्यानंतर मी प्रियाचे सगळे पितळ कुणालसमोर उघडे करणार. मग मी कुणालचे लग्न कीर्तीबरोबर लावून देणार. त्या मनात पुढचा विचार करत आनंदी होत होत्या. "कुणाल, अजून एकदा नीट विचार कर. आम्ही तुझ्या भल्याचा विचार करतो." कुणालची आई काकुळतीने बोलत होती. तो काहीच बोलत नाही. "कुणाल, मी कोल्हापूरला चालले आहे." "का, काय झालं आई?" तो विचारतो. "कुणाल, तुझी आजी आजारी आहे. मला प्रवीणचा, कुणालचा मामा, फोन आला होता. मी थोडे दिवस तिकडे राहणार आहे. मी येईपर्यंत साक्षीची काळजी घे. आपल्याच घरात आपलेच दुश्मन आहेत." त्या तोंड फिरवून बोलतात. त्या बॅग भरायला निघून जातात. कुणाल त्याच्या रूममध्ये येतो. तो विचार करत बेडवर बसला होता. तेवढ्यात साक्षी रूममध्ये येते. ती तिचं काम आवरत होती. "साक्षी, इकडे ये." तो तिला बोलतो. ती त्याच्याजवळ येते, पण त्याला काहीच बोलत नाही. "साक्षी, किती हट्टीपणा करतेस." तो तिला रागावून बोलत असतो. तेवढ्यात कुणालची आई साक्षीला बोलवते. साक्षी त्याला काही न बोलता खाली जाते. त्यांच्यासोबत बॅग बघून साक्षी चक्रावून जाते. ती पळत त्यांच्याजवळ येते. "अगं हळू जरा, पडली असतीस ना." कुणालची आई बोलते. "आई, तुम्ही कुठे चालला आहे? आणि एवढी मोठी बॅग भरून कुठे जात आहे?" ती टेन्शनमध्ये विचारते. "अगं नको एवढं टेन्शन घेऊ. मी कोल्हापूरला माझ्या माहेरी चालले आहे." त्या हसून बोलतात. "आई, किती दिवस जाणार आहे तुम्ही?" ती बारीक तोंड करून विचारते. तिचा चेहरा बघून सगळेजण हसायला लागतात. कुणाल पण खाली आलेला असतो. "आई, सगळ्यांना सांगा ना, बघा ते मला कसे हसतात." साक्षी गाल फुगून बोलते. "माझ्या साक्षीवर कोणी हसायचं नाही." कुणालची आई खोटं खोटं रागावून बोलते. "अगं मी काय युद्ध करायला चालले आहे का? एवढे टेन्शनमध्ये तू मला विचारते." कुणालची आई हसतच बोलते. "आई, आधी किती दिवस जाणार आहे ते सांगा ना." ती हळू आवाजात विचारते. "मी 15 दिवसात माघारी येते." त्या बोलतात. "आई, एवढ्या दिवस तुम्ही राहणार का?" ती कपाळावर हात मारत विचारते. तिची रिॲक्शन बघून सगळेजण हसू दाबत होते. "साक्षी, नीट ऐक. कुणालची आजी आजारी आहे, म्हणून मी थोडे दिवस तिकडे चालले आहे." कुणालची आई तिला समजावून सांगत होत्या. "आई, मी येऊ का?" ती छोटासा चेहरा करून बोलते. "साक्षी, आपण परत कधीतरी सगळेजण जाऊ तिकडे." कुणालची आई बोलते.
आई, मला काही सांगू नका. मी येणार म्हणजे येणारच. साक्षी गाल फुगवून बोलते. साक्षी, असा हट्ट करू नये बाळा. नीतू असा हट्ट करते का सांग बरं? कुणालची आई तिला समजावत होती. त्या सासूसुनांचं प्रेम बघून सुनंदा काकी खूपच जळत होती त्यांच्यावर. आई, नीतू तिकडे गेली असेल ना? मी आले का तिकडे कधी? मला आजीला बघायचं आहे. कोल्हापुरात खूप फिरायचं आहे मला. साक्षी रडत बोलते. साक्षीला समजावता समजावता कुणालच्या आईच्या नाकीनऊ आले होते. त्या शेवटी तिला यायला होकार देतात. कोल्हापूरला जायचं म्हणून साक्षी खूप खुश होते. ती पळतच रूममध्ये बॅग भरायला घेते. ती गेल्यावर सगळेजण पोट धरून हसतात. आई, तुझी सून एक नंबरचा नमुना आहे. नीतू हसत कुणालच्या आईला बोलते. सगळेजण गप्पा मारण्यात व्यस्त होते. तेवढ्यात कुणाल रूममध्ये निघून जातो. साक्षीने बेडवर सगळे कपडे काढलेले. कुणाल रागातच तिचे सगळे कपडे कपाटात ठेवतो. अहो, काय करताय? मला बॅग भरायची आहे. तुम्ही बाजूला व्हा. ती चिडून बोलते. नाही भरायची बॅग, आणि तू कुठेही जायचं नाही. तो मोठ्या आवाजात बोलतो. ती खूप घाबरून जाते. तो ओरडल्यामुळे तिचे डोळे भरून आले होते. ती रागातच सगळे कपडे बेडवर फेकते. त्याला खूपच राग येतो. तो तिच्या दंडाला धरून स्वतःकडे तिला वळवतो. साक्षी, एकदा सांगितलेलं कळत नाही का? तो दात ओठ खात बोलतो. मी कोल्हापूरला जाणार आहे. ती चिडून बोलते. साक्षी, चल तुझं गिफ्ट देतो. तो स्वतःचा राग कंट्रोल करत बोलत होता. मला काही नको. तुमचं गिफ्ट तुम्हालाच घ्या. ती चिडून बोलते. साक्षी, तू कोल्हापूरला जायचं नाही. एवढंच तुला सांगतो. आणि मला रागाला आणू नकोस. तो चिडून बोलतो. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? ती बोलते. साक्षी, तो मोठ्याने बोलत तिच्यावर हात उचलतो. ती गालाला हात लावून बेडवर रडत बसते. तो रागात गॅलरीत निघून जातो. ती रडतच बॅग भरते. फ्रेश होऊन खाली जाते. विशालराव त्यांना सोडायला येणार होते. सगळेजण त्या दोघींना निरोप देतात. कुणाल रूममध्ये येतो. फ्रेश होऊन ऑफिसला निघून जातो. सुनंदा काकी बाहेर शॉपिंगला निघून जातात. साक्षी आणि कुणालची आई कोल्हापूरला जातात. कुणाल ऑफिसमध्ये येतो, पण त्याचे लक्ष लागत नव्हते. त्याला खूप गिल्टी वाटत होते. साक्षीवर हात उचलला होता. राहून राहून तीच गोष्ट त्याच्या मनात येत होती. याचा सगळा राग स्टाफवर निघत होता. आज कोणाचीच खैर नव्हती. त्याच्या रागाचा शिकार सगळेजण बनले होते. कुणालला खूप राग आला होता. त्याचं मन शांत होत नव्हतं. आत्तापर्यंत केबिनमध्ये त्याने तोडफोड केली होती खूप. यात त्याच्या हाताला काच लागलेली होती. त्याचं त्याला भानही नव्हते. तेवढ्यात प्रदीप त्याच्या केबिनमध्ये येतो. अरे कुणाल, काय झालं आहे? इतका कशाचा राग आला आहे? तुझ्या हाताला काच लागलेली आहे. त्याचंसुद्धा त्याला भान नाही. कुणाल प्रदीपवर चिडून बोलतो. तो लगेच याला खाली बसवतो. त्याच्या हाताला पट्टी बांधतो. त्याला प्यायला पाणी देतो. कुणाल शांतपणे पाणी पिऊन बसतो. प्रदीपच्या एकाही प्रश्नाचे उत्तर तो देत नाही. कुणाल पण गप्प बसून जातो. त्याचवेळी एका हॉटेलमध्ये एक बाई, 2 माणसे हॉटेलमध्ये बसले होते. ती बाई खूप स्टाईलमध्ये बसलेली होती. तिच्यासमोर 2 माणसे बसलेली होती. काय झालं कामाचं? ती बाई चिडून बोलते. ते मॅडम आम्ही करत आहोत. ती 2 माणसे खाली मान घालून बोलतात. मला तुमची असली उत्तरे ऐकायची नाही. काम पूर्ण झाल्याशिवाय तुमची तोंडं दाखवू नका. ती बाई खूप रागात मोठ्याने बोलते. ती माणसे निघून जातात. नंतर एक मुलगी तेथे येते. ती त्या बाईला स्माईल देऊन खुर्चीवर बसली. किती उशीर केला? ती बाई चिडून बोलते. सॉरी आंटी, ती मुलगी हसत बोलते. बरं आंटी, काय खबर? ती मुलगी. काय रोज आहे ते? काय खबर असणार? ती बाई तिला हळूहळू खूप काही सांगते. थोड्या वेळाने दोघीही बाहेर येतात आणि आपल्या मार्गाने निघून जातात. सर, कोणी सूरज नावाचा मुलगा आला आहे. त्यांच्याकडे परमिशन लेटर नाही आहे. स्टाफमधील एक काका केबिनमध्ये येऊन कुणालला सांगतो. काका, त्याला आतमध्ये पाठवून द्या. कुणाल बोलतो. तो त्याच्या कामात मग्न असतो. तेवढ्यात एक मुलगा आत येतो. उंच, धिप्पाड, सावळा रंग असा तो मुलगा होता. ए सूरज, कुणाल त्याला बोलतो. तो येऊन त्याच्यासमोर बसतो. सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तुमच्या काकीवर लक्ष ठेवले आहे. आज तुमची काकी बाहेर या 2 माणसांना भेटल्या. तो फोटो दाखवत बोलतो. कुणाल तो फोटो बघत विचारात गुंग होऊन जातो. सर, तो मुलगा आवाज देतो.
तो लगेच भानावर येतो. कुणाल त्या फोटोची क्लिप काढून घेतो. कुणाल त्याला त्याच्या कामाचा मोबदला देतो. सूरज निघून जातो. तो लगेच काम आवरून बाहेर पडतो. कुणाल एका मोठ्या हॉटेलवर येतो. तो प्रायव्हेट रूममध्ये बसतो. थोड्या वेळात प्रदीप येतो. तो कुणालवर खूप चिडला होता, कारण कुणालने सकाळचा घरातील सीन सांगितला होता. त्याने साक्षीवर हात उचललेला प्रदीपला आवडलं नाही. तो खूप रागात होता. बोला सर, काय काम होतं? प्रदीप रागाने बोलतो. प्रदीप, तुला सॉरी बोललो आहे ना मी. कुणाल बारीक चेहरा करून बोलतो. सॉरी मला बोलू नको. साक्षीला बोल. तुला काहीच कसं वाटलं नाही कुणाल तिच्यावर हात उचलताना? तो चिडून बोलतो. बरं, मी कोल्हापूरला जाऊन तिची माफी मागतो. आता तरी माफ कर ना यार, कुणाल बोलतो. असू दे, माझ्या बहिणीचा नवरा आहे म्हणून तुला माफ करतो. प्रदीप हसत बोलतो, पण परत मी तुला माफ करणार नाही. अरे वा, तू एवढ्या लवकर मला माफ केलं. जरूर, दाल में कुछ काला है, कुणाल हसत बोलतो. मेरे बहन को रुलाया, वसूल तो करना पडेगा, प्रदीप हसत बोलतो. बरं, का बोलवलं मला? प्रदीप. कुणाल सूरजने जे सांगितलं ते प्रदीपला सांगतो आणि तो फोटो पण दाखवतो. प्रदीप, ही माणसे मला पाहिजेत. तू काहीही कर, कुणाल सिरियस होत बोलतो. बरं, बघतो मी, पण तू टेन्शन घेऊ नकोस. आणि साक्षीच्या पाठीमागे मी विश्वासू बॉडीगार्ड लावले आहेत. प्रदीप कुणालच्या खांद्यावर हात ठेवत बोलतो. बरं, चल मी जातो. कुणाल निघून गेला. प्रदीप एक दीर्घ श्वास घेतो. तो एका माणसाला फोन लावतो. त्याच्याशी थोडे बोलून तो पण निघून जातो. साक्षी कोल्हापूरमध्ये पोहोचते. तेथील हिरवागार निसर्ग पाहून तिला खूप आनंद होतो. कुणालचं आजोळ खूप छान होतं. त्यांचा वाडा माणसांनी भरलेला होता. त्या वाड्याचं गोकुळ झालं होतं. कुणालची आजी, 2 मामा, 2 मामी, त्यांची 2-2 मुले, नोकर चाकर असे भरपूर लोक होते. वाड्यातच छोटासा बगीचा होता. त्यात गुलाब, मोगरा असे खूप फुलांची झाडे होती. साक्षी सगळीकडे फिरून घेते. तिला खूप आनंद झालेला होता. मन प्रसन्न झालं होतं. फुलांची झाडे बघून ती आनंदाने उड्या मारायला लागली. तिला खुश बघून कुणालची आई सुखावून जाते. कुणालची आई तिला तिची रूम दाखवतात. रूममध्ये आल्यावर तिला कुणालचा खूप क्यूट, खूप छान असा भला मोठा फोटो दिसतो. ती त्या फोटोकडे बघतच बसते. साक्षी ही लहानपणापासून कुणालची रूम आहे. तो या रूममध्ये कोणालाच येऊ देत नाही. त्याची फेवरेट रूम आहे. तो इकडे आल्यावर त्याची रूम खोलतात. इतर वेळी ही रूम बंद असते. तिचे लक्ष कुणालच्या फोटोकडे जाते. तिच्या डोळ्यात लगेच पाणी येते, कारण सकाळी त्याने तिच्यावर हात उचलला होता. खडूस, सडका बटाटा ती त्याला मनात शिव्या देत होती. त्याचा विचार करत ती झोपी जाते. कुणाल घरी येतो. फ्रेश व्हायला जातो. फ्रेश होऊन बाहेर येतो तर नीतू येऊन बसलेली होती. नीतू, काय गं, काय काम आहे? कुणाल केस पुसत तिला बोलतो. काय रे दादा, काम असल्यावरच तुझ्याकडे यायचं का? असं तुझ्यासोबत बोलायला यायचं नाही का? नाहीतर मी जाते. नीतू गाल फुगवून बोलते. नाही गं पिल्लू, मी सहजच बोललो. कुणाल तिचे गाल ओढत बोलतो. दोघांच्या गप्पा खूपच रंगल्या होत्या. नीतू, तुझं कॉलेज चालू होणार आहे ना? कुणाल तिला बोलतो. हो दादा, होईल थोड्या दिवसात. अरे, कॉलेजवरून आठवलं. ती कपाळावर हात मारत बोलते. काय आठवलं नीतू? कुणाल तिला हसत बोलतो. दादा, तुझी बायको 1 नंबरची वेडी आहे बघ. नीतू जोरजोरात हसत बोलते. माझ्या बायकोला वेडी म्हणतेस? ती तुला वेडी दिसते का? कुणाल तिच्या दंडावर मारत बोलतो. दादा, लागतंय ना, आणि तुझी बायको आहेच 1च नंबरची वेडी. तिचा एक किस्सा सांगितला ना, तू पण खूप हसशील. नीतू पोट धरून हसत बोलते. आधी पोट भरून हसून घे, मग मला सांग, रागावून बोलतो कुणाल. बरं, सांगते, थांब जरा, मला हसून घेऊ दे, नीतू बोलते. अरे, एक दिवशी मी आणि वहिनी गप्पा मारत बसलो होतो. असंच कॉलेजवरून विषय निघाला होता आणि तिने रडायला चालू केलं. काय झालं वहिनी, तू रडतेस का? मी तिला काळजीने विचारलं. काही नाही म्हणून तिने अजून रडायला चालू केलं. वहिनी, काय झालं? थांब, मी दादाला फोन लावते, मी बोलली. नाही, नको, ती रडत बोलते. वहिनी, तू सांगतेस का दादाला फोन लावू? मी तिला चिडत बोलली. मी सांगते, पण तू तुझ्या दादाला सांगू नको. बरं, बोल, काय बोलायचं? मी बोलली. मला पुढं शिकायचं आहे, पण तुझा दादा मला शिकू देणार नाही, ती हुंदके देत बोलत होती. वहिनी, तू एवढ्याशा गोष्टीला रडत होती? मी हसत बोलली. तुझा दादा कसा आहे मला माहितीच आहे.
मी बाबांकडे गेली होती तर मी अजून 2-3 दिवस राहणार होती. पण तुझ्या दादाने मला उचलून रूममधून बाहेर आणलं. सगळेजण किती हसले मला. मला किती लाज वाटली. तुझ्या दादाला तर काहीच कळत नाही बघ. तुझ्या दादाच्या डोक्यात मेंदू नाही, बटाटा भरला आहे बघ. ती डोळे पुसत बोलली. नीतूने कुणालला हा किस्सा पूर्णपणे सांगितला. कुणाल गालात हसत होता. दादा, खरंच वहिनीला तू उचलून आणले? मी पाहिजे होती तिथे. नीतू जोरजोरात हसत बोलते. नीतू, तुला काही काम नाही का? कुणाल विषय बदलत बोलतो. अरे हो, जाते. लगेच काय मला रूम बाहेर काढायला लागला आहे? ती हसत बोलते. नीतू, मार खायचा आहे का? तो रागावून बोलतो. नीतू दरवाजाजवळ जाते. दादा म्हणून हाक मारते. आता काय आहे नीतू? तो चिडून बोलतो. दादा, खरंच तुझ्या डोक्यात बटाटा भरला आहे का? ती बाहेर पळत जात बोलते. नीतू, तो मोठ्याने बोलतो. तो गालात हसतो. तिच्या आठवणीत रमला होता. आज सकाळपासून त्याने साक्षीला फोन केला नव्हता. तिकडे साक्षी उठून फ्रेश होऊन बाहेर येते. तिने आकाशी कलरची साडी नेसली होती. कुणालच्या मामाच्या पोरीने, मोनालीने तिला साडी नेसवली होती. अजून मॅडमला साडी नेसता येत नाही ना? आपण तर काय करणार ना? साक्षी मस्त आल्याचा चहा पित होती. सुवर्णा, बाकी तुझी सून खूप छान आहे. कुणालची आजी हळूहळू आवाजात बोलते. साक्षी गोड स्माईल देते. ती जाऊन आजीच्या पाया पडते. त्यांचे हात थरथर कापत असतात. त्या मायेने साक्षीच्या डोक्यावरून हात फिरवतात. सुनबाई, आमच्या नातसुनेची दृष्ट काढा. कोणाची नजर नको लागायला. कुणालची आजी त्याच्या मामीला बोलते. हो आई, काढते दृष्ट. कुणालची मामी हसून बोलते. कुणाल साक्षीला फोन करत होता. तिचा फोन रूममध्ये होता. तो आईच्या फोनवर व्हिडिओ कॉल करतो. कुणालची आई फोन उचलते. आई, साक्षी कुठे आहे? ती माझा फोन का उचलत नाही? तो चिडून बोलतो. अरे हो, किती चिडतो. तुझ्या बायकोचे येथे खूप लाड चालले आहेत. तूच बघ. त्या कॅमेरा साक्षीकडं करतात. तिला बघून कुणाल भांबावून जातो. ती आकाशी कलरच्या साडीमध्ये खूप छान दिसत होती आणि मामी तिची नजर काढत होत्या. ती खूप छान दिसत होती. हसताना तिच्या गालावर खळी त्याला खूप वेळ लावत होती. तो आईसोबत, मामी, आजीसोबत बोलून फोन ठेवून देतो. साक्षी रूममध्ये येते. त्याचा फोन येत होता. ती फोन उचलत नाही. तो तिला मेसेज करतो. आता मात्र ती फोन उचलते. कारण त्याने आईला सांगेन फोन उचलत नाही अशी तिला धमकी दिली होती ना. ती फोन उचलते पण त्याच्याकडे बघत नाही. सल ही माझ्याकडे बघणार नाही. तो खूप प्रेमळ आवाजात बोलतो. ती त्याच्याकडे पाहत नाही. साक्षी, माझी राणी, सॉरी. तो कान पकडून तिची माफी मागतो. साक्षी, तो मोठ्या आवाजात बोलतो. ती लगेच त्याच्याकडे बघते. डोळे पाण्याने भरले होते. साक्षी, किती रडते. तुझ्या डोळ्यात पाण्याची टाकी आहे का, जे तुझे डोळे सारखे वाहत असतात? आहो, बोलू नका माझ्याशी. ती चिडून बोलते. साक्षी, सकाळी चुकून झालं. तुझ्याशिवाय मला करमत नाही म्हणून तुला मी नको जाऊ म्हटलं. साक्षी, सॉरी ना. तो खूप प्रेमळ आवाजात बोलतो. तिचं रडणं चालू होतं. साक्षी, तू रडून घे, मग मी फोन करतो. तो चिडून बोलतो. फोन कट करतो. ती लगेच माघारी फोन करते. तो गालात हसत फोन उचलतो. बोल, झालं रडून? तो चिडून बोलतो. आहो, ती रडतच बोलते. बोल, तो बोलतो. तुम्ही जेवला? ती डोळे पुसत बोलली. नाही, तो बोलतो. तू जेवली साक्षी? नाही. थोड्या वेळाने जेवते. जा जेवून ये, नंतर फोन कर मला. बरं. ती फोन ठेवून देते. कुणाल त्यांचं जेवण रूममध्ये मागवतो. साक्षी, आई नसल्यामुळे त्याला खाली जेवायला जायची इच्छा नव्हती. साक्षीचे पण जेवण होते. ती रूममध्ये येऊन त्याला फोन लावते. बोल माझी बायको, माझी खूप आठवण येते. तो हसून बोलतो. अहो, मला तुमच्या मिठीत झोपायचं आहे. ती हळू बोलते. तिचं असं हक्काचं बोलणं त्याला सुखावून जातं. तुलाच जायचं होतं ना साक्षी? तो तिची खेचत बोलतो. अहो, मी मुद्दाम बोलले. आणि मी येत नाही तिकडे तुम्ही मला मारता. मी नाही येणार. ती बोलते. साक्षी, तू नाही आली तर तुला पण माहीत आहे मी कसं घेऊन येतो ते. तो गालात हसत बोलतो. हो, माहिती आहे की काय करता, उचलून घेऊन येता. स्वतःचीच मनमानी करता. दुसऱ्याच्या मनात काय आहे ते सुद्धा बघत नाही. ती चिडून बोलते.
साक्षी, तो मोठ्याने बोलतो, आजपासून तू तुझ्या मनाने राहा. मी तुझ्यावर माझी मनमानी करणार नाही. तो चिडून फोन कट करतो. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.